जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा डंका 12 पैकी 8 झेडपीमध्ये भाजपचं वर्चस्व शिवसेना 2 तर राष्ट्रवादीकडे 2 जिल्हा परिषदा एकाही जिल्हा परिषदेमध्ये मवियाला सत्ता नाही। महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे। 12 जिल्हा परिषदांमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे। 7 ठिकाणी भाजप पहिल्या नंबरवरती तर 2 ठिकाणी शिवसेना नंबर 1 वर आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपला मोठे यश मिळाल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य तर महाविकास आघाडीला जनतेने नाकारलं असल्याचं बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला। राज्यातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला आहे। देशाचे पंतप्रधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा सकारात्मक परिणाम राज्यातल्या जनतेवर झाला। आजच्या निकालावरती भाजप नेते रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया। इंदापूर तालुक्यामध्ये जनतेने विकासाला मतदान केलं। जनतेने दिलेला भक्कम कौल ही अजितदादांना श्रद्धांजली। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया तर भाषणापेक्षा विकासकाम करणाऱ्यांच्या पाठीशी इंदापूरची जनता ठाम भरणेंचं वक्तव्य। जिल्हा परिषदेमध्ये महायुतीला मिळालेला विजय हा सत्तेचा विजय आहे, सत्याचा नाही, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। महायुतीच्या उमेदवारांचं मताधिक्य मोठं। सोलापूर जिल्हा परिषदेवरती शिवसेना भाजपचा झेंडा फडकणार। माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं मोठं विधान। सुनेच्या विजयानंतर देवराम लांडेंचा थेट लंगोटमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। देवराम लांडेंच्या सून मोनाली लांडे या विजयी झालेल्या आहेत। जल्लोषानंतर देवराम लांडेंनी अजित पवारांचा फोटो हातामध्ये घेतलेला होता आणि ही ती दृश्य आहे जेव्हा देवराम लांडे यांनी सुनेच्या विजयानंतर जोरदार जल्लोष केला। अजित पवार यांचा फोटो यावेळी देवराम लांडे यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। केवळ लंगोट घालून देवराम लांडे हे या विजयोत्सवामध्ये सहभागी झालेले होते आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये अजित पवार यांचा फोटो। पुन्हा वेगवान बातम्यांकडे वळूयात। सोलापुरातील सांगोला पंचायत समितीवरती शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी झाल्या। सुनेच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर झाले। पुतण्या आणि सुनेसोबत त्यांनी आनंद साजरा केला। सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये वाळवा बागणी जिल्हा परिषद गटातनं आमदार सदाभाऊ खोत यांच्या सून विजयी। सुनबाईंच्या विजयानंतर आमदार सदाभाऊ खोत यांचा जल्लोष। कोल्हापूरच्या गांधीनगरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। भाजपचे उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांचा विजयी डान्स। कोल्हापूरच्या वडणगे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिंदेची शिवसेना विजय। जिल्हा परिषदेमध्ये इंद्रजित पाटील तर पंचायत समितीमध्ये बळीराम कळके हे विजयी। चिखली गावामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। जिल्हा परिषद पंचायत समितीचा विजय अजितदादांना समर्पित। मावळ तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया तर भाजपचा सुपडा साफ केला असा टोला। सिंधुदुर्गच्या वैभववाडी पंचायत समितीवरती मंत्री नितेश राणेंचं वर्चस्व। वैभववाडीमध्ये तिन्ही मतदारसंघात भाजपचा झेंडा। नितेश राणेंकडनं पेढे भरवत विजयी उमेदवारांचं अभिवादन। पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेंनी थेट लंगोट घालून साजरा केला जल्लोष। देवराम लांडेंची सून मोनाली लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून झेडपी गटात विजयी। कोल्हापूरच्या उसगावात आमदार सतेज पाटलांना धक्का। उसगाव मतदारसंघामध्ये नामदेव वाईंगडे विजयी होताच महिलांचा जल्लोष। रायगडच्या उरणमध्ये जासई पंचायत समिती गणातनं महाविकास आघाडीच्या निर्मला घरत तर विंधणे पंचायत समिती गणातनं शेकाप उमेदवार प्रियंका मडवी विजयी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपचा जल्लोष। सोलापूरच्या मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय। कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोष।
साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदेंचे मायभूमीतील तीनही उमेदवार विजयी. तळदेव गटातनं अजित सकपाळ, वाडा कुमरोशी गणातनं संजय मोरे तर तळदेव गणातनं संजय शेलार यांचा विजय. पनवेलमध्ये भाजपचं वर्चस्व, भाजपचे उमेदवार विजयी, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. सोलापूरच्या माळशिरसमध्ये आमदार राम सातपुतेंच्या पत्नी संस्कृती सातपुते भाजपकडनं विजयी. उत्तम जानकरांचे पुत्र जीवन जानकरांचा पराभव, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनाही धक्का. मावळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, अजित पवारांचा फोटो डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना अनावर. धाराशिवच्या जवळा गटातनं माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत यांचा विजय. विजयानंतर धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांचा एकच जल्लोष. सांगलीमध्ये भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जल्लोष, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी. धाराशिवच्या परांडा मतमोजणी केंद्राजवळ कार्यकर्त्यांचा जल्लोष, हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांचा गुलाल उधळत जल्लोष. बारामती जिल्हा परिषद गटातनं आणि पंचायत समिती गणामधून विजयी उमेदवारांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. गड आला पण आमचा सिंह गेला अशी प्रतिक्रिया देत विजयी उमेदवारांनी व्यक्त केल्या भावना. धाराशिव जिल्ह्याच्या कवठा जिल्हा परिषद गटातनं काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव महेश देशमुख हे मराठवाड्यामध्ये सर्वात विक्रमी मतांनी विजयी. महेश देशमुख हे तब्बल 5,570 मतांनी विजयी. इंदापुरात राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये माळवाडी वडापुरीतनं यशराज जगदाळे 10,029 मतांनी विजयी. तर पंचायत समिती माळवाडी गणातनं कल्पना पाटील 5,769 मतांनी आणि वडापुरी गणातनं अजित खबाले 6,074 मतांनी विजयी. मोहोळ तालुक्यामधील कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा 1,303 मतांनी पराभव, भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा जिल्हा परिषद गटामध्ये विजय. महाड तालुक्यामधील पंचायत समितीच्या 10 पैकी 9 जागांवरती झालेल्या मतदानामध्ये 8 जागांवरती शिवसेना उमेदवारांचा विजय तर एका जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी. सातारा पंचायत समिती पाटखळ गणातनं भाजपचे उमेदवार राहुल शिंदे विजयी. पाटखळ गणातनं भाजपने खाते खोललं. टाकळी हाजी जिल्हा परिषद गणातनं भाजपचे राजेंद्र गावडे 3,385 पेक्षा अधिक मतांनी विजयी. तर कवठे पंचायत समिती गणातनं भाजपच्या कांचन सांडभोर विजयी. टाकळी हाजी गणातनं भाजपच्या सुनीता कड यांचा विजय. साताऱ्याच्या मारुल हवेली जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे शिवसेना उमेदवार विजयी. पाटण पंचायत समितीच्या शिवसेना उमेदवार प्रियंका देसाई 6,691 मताधिक्याने विजयी. सांगलीच्या खानापूर तालुक्यामध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी भाजपचा उडवला धुव्वा. या विजयानंतर आमदार सुहास बाबर यांनी शड्डू ठोकत विजयाचा केला जल्लोष. सातारा पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनं मारली बाजी तर भाजपला मोठा धक्का. शिवथर गणातनं राष्ट्रवादीचे राजेश पवार 376 मतांनी विजयी. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सोनल गोरे भाजप आंधळी गटातनं विजयी. विक्रमी 18,000 मताधिक्यानं मिळवला विजय. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील माणगावातील 23 वर्षीय उच्च शिक्षित तरुणी जिल्हा परिषद सदस्य मानसी कलप्पा भोगण राष्ट्रवादी काँग्रेसमधनं विजयी. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधनं मानसी यांचा विजय. सातारा पाटखळ गटातनं भाजपच्या गौरी नलवडे विजयी. राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव पराभूत, भाजपनं खोललं खातं. कराडमध्ये नामदेव पाटलांच्या पत्नी वारुंजी गटातनं विजयी. तर वारुंजी गणातील उमेदवार रवींद्र बडेकर आणि तळबीड पंचायत समिती गणातील संग्राम पवार हे भाजप काँग्रेसचे उमेदवार विजयी. सोलापूरच्या मोहोळमध्ये आष्टी पंचायत समिती गणातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमित व्यवहारे विजयी. दौंडमध्ये जिल्हा परिषद निवडणूक केडगाव बोरीपारधी गटातनं माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात यांचा विजय. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्यांनी निवडणूक लढवली.
उरणमध्ये महाविकास आघाडीचं वर्चस्व कायम. 4 जिल्हा परिषदांपैकी 3 ठिकाणी महाविकास आघाडी तर एका ठिकाणी भाजपचा विजय. 8 पंचायत समितीपैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडी विजयी तर एका ठिकाणी भाजप विजयी. अक्कलकोट तालुक्यामधील तोळनूर पंचायत समिती गणातनं माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्या कन्येनं राखला गड. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शीतल म्हेत्रे तोळनूर पंचायत समिती गणातनं विजयी. सोलापूरच्या कुरुल जिल्हा परिषद गटासह मोहोळ तालुक्यामध्ये भाजपच्या मिळालेल्या यशाचा यशवंत माने यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष. राजन पाटलांच्या नेतृत्वामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये भाजपचा दणदणीत विजय. कोल्हापुरातील घुणकी इथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषदेसाठी विजयी. पंचायत समिती नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी तर घुणकी पंचायत समिती काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील विजयी. लातूरच्या रेणापूर तालुक्यामधील पानगाव गटातनं मनसेचे सुनील नागरगोजे विजयी तर पंचायत समितीच्या गणातनं मनसेच्या मोनिका सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे विजयी. रायगडच्या खालापूरमधील 4 जिल्हा परिषदांच्या जागा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना या 4 पक्षांना मिळाल्या. खालापूर पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 5 जागा महायुतीनं जिंकत केली सत्ता काबीज. पंढरपूर माढा तालुक्यामधील मानेगाव गटामध्ये भाजपचे पृथ्वीराज सावंत विजयी. तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत पृथ्वीराज सावंत. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये भाजपचा दणदणीत विजय. राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल गटाचा केला सुपडा साफ. जिल्हा परिषदांच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांवरती भाजपचा विजय. सांगोला पंचायत समितीवरती शेकाप आणि दीपकाबा साळुंके गटाची एक हाती सत्ता आल्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केला जल्लोष. सांगोला पंचायत समितीच्या 14 पैकी 9 जागांवरती शेकापचा विजय. सोलापूर माढामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव. माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून अश्विनी दवळे विजयी. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय. जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागांवरती मिळवला विजय. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या पेनूर गटातनं शिंदे गटाचे उमेदवार चरणराज चौरे विजयी तर पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या संगीता वसेकर आणि टाकळी सिकंदर पंचायत समिती गणातनं भाजपच्या अमरिका कापसे विजयी. सोलापूर मोहोळ तालुक्यामध्ये भाजपला मोठं यश. उमेश पाटलांच्या पराभवानंतर अनगरमध्ये भाजपकडनं जल्लोष. भाजपचे माजी आमदार राजन पाटलांनी थोपटले दंड. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधील भाजप आमदार सत्यजित देशमुख यांची मुलगी साई तेजस्वी देशमुख कोथरूडमध्ये जिल्हा परिषद गटातनं विजयी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विनोद पंधाळकर यांचा 4700 मतांनी पराभव.